एकंदरीत बैठकांचा धडाका आम्हाला सह्याद्रीवर पाहायला मिळाला. कोणते महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत या बैठकांमध्ये? मुळातच आज आपला जो सिंचन विभाग आहे याच्या काही बैठका आम्ही घेतल्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः विदर्भातल्या 47 प्रकल्पांना आज आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. जवळपास 18,399 कोटी रुपयाचे प्रकल्प आहेत आणि यातनं 2,23,000 हेक्टर इतकी सिंचन क्षमता त्या ठिकाणी तयार होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे जे काही विदर्भाचे प्रकल्प आहेत हे आता मार्गी लागले आहेत, त्याला चालना मिळालेली आहे आणि त्यातनं सिंचनाची एक सोय निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या देखील 6 प्रकल्पाची सुप्रमा आज आम्ही केलेली आहे. जवळपास 487 कोटी रुपये हे प्रकल्प आहेत. त्यामुळे ती प्रकल्प देखील आम्ही मार्गी लावले आहेत. यासोबत आज आम्ही जो हाऊसिंग विभाग आहे याची देखील एक आढाव्याची बैठक घेतली होती की ज्याच्यामध्ये पोलीस कॉलनीज असतील किंवा बीडीडी चाळ असेल किंवा आपल्या ज्या म्हाडा कॉलनीज आहेत त्याचा पुनर्विकासाचा विषय असेल, अशा अनेक विषयांवर आम्ही त्या संदर्भातले निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये विशेषतः म्हाडाच्या कामांना आणि पुनर्विकासाला एक चालना मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हा आम्ही या ठिकाणी केला आहे. सर, एकीकडे सह्याद्रीवरती विकासाच्या बैठका सुरू असताना दुसरीकडे नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली पाहायला मिळाली. मात्र या महारॅलीमध्ये अनेक खुर्च्या रिकाम्याच असल्याचं राहुल गांधींच्या सभेत पाहायला मिळालं. पहिली गोष्ट तर अशी आहे की आता याला महारॅली म्हणताच येत नाही, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली. त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती. आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते. त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते. खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती, है तैयार हम. आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही. पण हे जे है तैयार हम हे म्हणतायत, लोक म्हणतात हम तैयार नहीं है और हम तुमको सुनना नहीं चाहते. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं, या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती. अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही. उद्योगाच्या संदर्भामध्ये तुम्ही आकडेवारी सगळी जाहीर केली होती, तसं कारण की विरोधक टीका करतात या सगळ्या. पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे. मी मागच्याच वर्षी सांगितलं होतं की एफडीआयमध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येईल. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच, पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे. आपण जर बघितलं तर साधारणपणे या ठिकाणी 23-24 मध्ये एप्रिल ते जून आणि त्याचा पुढचा आकडा जर आपण बघितला तर 65,502 कोटी इतकी गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आणि एकूण ती 1,18,422 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला 22-23ची त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे एकूणच हे सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी येते. आणि आज आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांचं ट्विट मी बघितलं आणि त्यांनी सांगितलं की आमचा काळही याच्यामध्ये आहे. काल जी आकडेवारी मी त्या ठिकाणी ट्विट केली आहे ती आकडेवारी आमचं सरकार आल्यानंतरची आहे. त्यांच्या काळातलं मी धरलेलं नाही आहे. उलट त्यांच्या काळातली आकडेवारी सांगतो. 21-22 हे जे प्युअरली त्यांचं वर्ष आहे त्या वर्षामध्ये कर्नाटकाची गुंतवणूक ही 1,63,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 1,14,000 कोटी आहे.
म्हणजे जवळपास 50,000 कोटी रुपयांनी आपली गुंतवणूक कर्नाटकपेक्षा कमी होती आणि पहिल्या क्रमांकावर कर्नाटक होतं. त्याचं आदलं जे त्यांचं वर्ष आहे पूर्ण त्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर होतं आणि महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर होतं. पण आता महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावर या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मी जसं सांगितलं की मोठ्या प्रमाणात आता महाराष्ट्रामध्ये अगदी आमचा कार्यकाळ बघितला एप्रिल 22 पासून तर सप्टेंबर 23 पर्यंतचा जर कार्यकाळ आपण बघितला तर कारण आपल्याला एप्रिलपासून त्याची आकडेवारी मिळते पण हा जवळपास सगळा आमचा कार्यकाळ एखाद महिना सोडला तर 1,83,924 कोटी रुपये इतकी गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राने पुन्हा एकदा थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपला पहिला क्रमांक जो मी मुख्यमंत्री असताना होता आणि जो उद्धवजींच्या काळात गेला होता तो पुन्हा प्राप्त केलेला आहे. पुण्यामध्ये कोयता गँग पुण्यातल्या कोयता गँगचा पुन्हा एकदा सक्रिय झालेला कोण कोयता गँग वगैरे काही नाही आहे. कोणीतरी आपलं त्या ठिकाणी निघतं. या लोकांना आम्ही ठेचलं आणि ठेचणार आहोत. पोलिसांसमोर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की 25 डिसेंबरची डेडलाईन होती मात्र पंतप्रधानांची वेळ मिळत नाही म्हणून पुढे ढकललं जातं महाराष्ट्राला अपमानित केलं जातं. पहिली गोष्ट तर ज्यांनी प्रकल्प डेड केले होते त्यांनी डेडलाईनबद्दल बोलू नये. जर त्यांच्या काळात योग्य प्रकारे प्रकल्प चालले असते तर वर्षभरापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं असतं. आता सगळं झालेलं आहे. तारीखही जवळपास फायनलच आहे. मुख्यमंत्री तारीख घोषित करतील. मी तुम्हाला आज एवढंच सांगतो की लवकरच ट्रान्स हार्बर लिंक ज्याचं नाव अटल सेतू आहे त्याचं उद्घाटन होणार है। सर हिंदी में जानना चाहेंगे हैं तैयार हम जो रैली कांग्रेस की तरफ से की जा रही है भारत जोड़ो के बाद, उसमें राहुल गांधी ऐसा कह रहे हैं कि बीजेपी जो है गुलामी करती है, लोगों पे गुलामी का जो है दबाव डालती है, उसको किस तरह से देखते हैं आप? पहले तो उन्होंने इसको महारैली कहा था, लेकिन ये सूक्ष्म रैली हो गई क्योंकि छोटे ग्राउंड में रैली लेने के बावजूद भी आधा मैदान खाली रहा, कुर्सियां खाली रही और राहुल गांधी इनका भाषण सुनने के लिए लोग रुके नहीं, उन्होंने जाना शुरू कर दिया। तो मुझे लगता है कि उनकी थीम थी है तैयार हम, लेकिन नागपुर विदर्भ के लोगों ने बताया हम तैयार नहीं है और इस रैली के लिए तेलंगाना से भी लोग उन्होंने लाए थे, बावजूद उसके वो कुर्सियां नहीं भर पाए। तो मुझे लगता है कि जब राहुल गांधी को लोग सीरियसली लेने को तैयार नहीं है तो हम क्यों उसके ऊपर सीरियस होकर कोई सवाल जवाब करें। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।